मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार, याबाबत महत्त्वाचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल। हा महत्त्वाचा निर्णय कधी होणार, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। मागास आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय। सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेत आणि 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन यावर सविस्तर चर्चाही करण्यात येईल असंही आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। अतिशय महत्त्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे। सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे। त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल। या कामामध्ये ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही। आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे, सुपूर्द केला आहे, त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ओबीसींना कुठलाही धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।